पंचायत राजमध्ये आपण बघणार आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आता भारतीय संघराज्य व्यवस्थेचे कार्य हे संघराज्य, घटक राज्य आणि स्थानिक शासन संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात याच्यामार्फत केले जाते. म्हणजे जे फेडरलिझम असतं ते एक संघ म्हणजे केंद्रानुसार, एक घटक राज्य जे राज्यानुसार बघितलं जातं आणि स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्था काम करत असतात. स्थानिक शासन संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त, निर्णय स्वातंत्र्य म्हणजे सरकार हस्तक्षेप करत नाही याच्यामध्ये, या संस्था असे म्हणतात त्यांना. जेव्हा गुजरात महाराष्ट्र विभाजन झाले त्यानंतर महाराष्ट्र अधिनियम आला 1958. त्यानंतर काही वर्षांनी घटनादुरुस्ती झाली. 73वी घटनादुरुस्ती जी झाली ती पंचायती म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेली होती. 73वी घटनादुरुस्ती 1992 आणि 74वी घटनादुरुस्ती ही जी झाली ती नगरपालिका म्हणजे शहरी ग्रामीण स्वराज्य संस्थेसाठी झालेली होती. ठीक आहे. आता जी 73वी घटनादुरुस्ती होती तिच्यामध्ये 73वी घटनादुरुस्ती अनुसूची 11 मध्ये समाविष्ट केली गेली आणि त्याच्यामध्ये भाग 9 हा नवीन ॲड केला गेला. म्हणजे 11वी अनुसूची ॲड केली गेली सूचीमध्ये, 11वी अनुसूची, आणि 74व्या घटनादुरुस्तीसाठी 12वी अनुसूची ॲड केली गेली. 12व्या जी 74वी घटनादुरुस्ती होती त्याच्यामध्ये एक नवीन भाग ॲड केला, भाग 9A, आणि 73वी घटनादुरुस्तीमध्ये भाग 9 हा ॲड केला गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये 3 संस्था असतात. एक आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि शहरी किंवा नागरी स्थानिक शासन संस्था ज्या असतात त्याच्यामध्ये 3 संस्था असतात, त्या महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत. याच्यामध्ये काही कायदे केले गेलेले होते, म्हणजे काही अधिनियम केले गेले होते. ते नियम आपण बघू. सर्वात प्रथम आहे की महाराष्ट्राची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली होती. राज्य पुनर्रचना आयोग याच्यानुसार 1956 मध्ये राज्य पुनर्रचना जो आयोग आलेला होता त्याच्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर विविध अधिनियम आले. त्याच्यातला पहिला आहे ग्रामपंचायत अधिनियम. ग्रामपंचायत अधिनियम हा पूर्वी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 म्हणून ओळखला जायचा, पण 2012 मध्ये मुंबईचं महाराष्ट्र केलं म्हणून आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 म्हणून ओळखला जातो. हा अधिनियम 1 जून 1959 पासून लागू झाला. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम हा 1961चा अधिनियम तो लागू झाला 1 मे 1962 ला. त्यानंतर महानगरपालिका अधिनियम हा अधिनियम आहे 1949चा. मुंबई मनपाची स्थापना ही 1888 मध्ये झाली. नागपूर मनपा त्याची स्थापना 1948 मध्ये झाली. त्यानंतर महाराष्ट्राची नगरपंचायत व नगरपालिकासाठीचा अधिनियम म्हणजे महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम हा आला 10 सप्टेंबर 1965. म्हणजे अधिनियम 1965 म्हणून तो ओळखला जातो. आता आपण बघणार आहे ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार तयार केला गेला आणि पूर्वी तो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 म्हणून ओळखला जायचा. 2012 मध्ये त्याचं महाराष्ट्र केलं. 1 जून 1959 पासून हा अधिनियम लागू केला. आता ग्रामपंचायत जी असते, ग्रामपंचायत स्थापना करता काही निकष असते. हे निकष राज्य शासन ठरवते. तर पहिला निकष आहे की महसुली गाव. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार स्वतंत्र महसुली गाव पाहिजे. दुसरा निकष आहे लोकसंख्या. किमान 2000 लोकसंख्या लागते. जर आदिवासी तांडा किंवा 2 गावात 3 किलोमीटरपेक्षा जर अंतर असेल तर तिथं 1000 लोकसंख्या लागते. म्हणजे किमान लोकसंख्या 2000 आणि जर आदिवासी तांडा वगैरे असेल तर किमान 1000 लोकसंख्या लागते. आर्थिक परिस्थिती पण दिलेली आहे की दरडोई वार्षिक उत्पन्न 30 रुपये जर असेल नॉर्मल लोकांसाठी. त्याच्यानंतर डोंगराळ व आदिवासी असेल तर त्यांचं दरडोई उत्पन्न 25 रुपये आणि जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यासाठी 20 रुपये. आणि चौथा निकष आहे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी. म्हणजे एखाद्याने मागणी जर केली तर अशा प्रकारे ग्रामपंचायत आपण स्थापन करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट ग्रामपंचायत रचना. ग्रामपंचायतमध्ये 7 ते जवळजवळ 17 सदस्य असतात आणि हे जे सदस्य असतात ते थेट निवडणूक करून निवडलेले असतात.
आणि सरपंचासाठी सुद्धा थेट निवडणूक केली जाते. ग्रामपंचायतीचा सरपंच जो असतो तो एक सरपंच ग्रामपंचायतीचा एक सदस्य असतो. जिल्हाधिकारी जे ग्रामपंचायतीची जी रचना असते त्याच्यामध्ये जे सदस्य असतात मिनिमम 7 आणि मॅक्झिमम 17 सदस्य यांची जी संख्या असते तो जिल्हाधिकारी ठरवतो. आता लोकसंख्यानुसार सदस्य संख्या किती असायला पाहिजे तर 1500 व त्यापेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर मिनिमम सदस्य संख्या ही 7 असते. 1500 ते 3000 पर्यंत लोकसंख्येसाठी 9 सदस्य, 3000 ते 4500 लोकसंख्येसाठी 11 सदस्य, 4500 ते 6000 लोकसंख्येसाठी 13 सदस्य, 6000 ते 7500 लोकसंख्येसाठी 15 सदस्य, 7500 ते 10000 लोकसंख्येसाठी 17 सदस्य. आता आपल्याला माहिती आहे की 10000 ते 25000 सदस्यासाठी नगरपंचायतचे सदस्य असतात. 25000 ते 40000 पर्यंत नगर परिषदचे असतात. त्याच्यानुसार मग वेगवेगळी संख्या वाढत जाते. आता एक गट ग्रामपंचायत असते. गट ग्रामपंचायत म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्या किंवा ग्रामपंचायतीचे निकष पूर्ण करू शकले नाही त्या ठिकाणी त्या गावचा किंवा त्या तांड्याचा किंवा त्या वस्तीचा गट केला जातो. तो गट एखाद्या गावाची ग्रामपंचायतमध्ये मिळवला जातो. म्हणजे 2-3 गाव मिळून एक गट ग्रामपंचायत केली जाते. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सदस्य संख्या जिल्हाधिकारी ठरवतो. निवडणुकीसाठीचे प्रभाग असतात. मिनिमम 3 प्रभाग, मॅक्झिमम 6 प्रभाग असतात. ते जिल्हाधिकारी ठरवतात. प्रभाग म्हणजे मतदारसंघ जर म्हटलं आता मिनिमम जर म्हटलं 3 आणि एका प्रभागामध्ये 2 ते 3 सदस्य संख्या 2 किंवा 3 सदस्य निवडणूक लढू शकतात किंवा निवडून येऊ शकतात. आता आपण जर म्हटलं 3 तर सुरुवातीला 3 जर म्हटले तर 3 त्रिक 9, मॅक्झिमम 9 होतात किंवा 3 दुनी 6, मिनिमम 6 होतात. पण आपल्याला 7 सदस्य मिनिमम लागत असतात. म्हणजे प्रभाग कमीत कमी 3. म्हणजे 3 जर असेल 3 प्रभाग, एका प्रभागात 3, दुसऱ्या प्रभागात 3 आणि तिसऱ्या प्रभागामध्ये 2. 3 3 2 3 दुनी 6 7 किंवा 2 2 3 असे सुद्धा आपण काय करू शकतो सदस्य संख्या ठेवून जी सदस्य आपल्याला आपल्या लोकसंख्येसाठी पाहिजे ती निवडून आणू शकतो. त्यासाठी आणि ही जी प्रभाग रचना असते ती तहसीलदार ठरवतो. म्हणजे जे सदस्य संख्या किती ठेवायची किती नाही ती तहसीलदार. उमेदवाराला एक किंवा एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक लढवता येते. म्हणजे जे प्रभाग असतात त्या प्रभागातून एक किंवा एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक लढवता येते. पण ज्या प्रभागातून निवडून आला किंवा ज्या प्रभागातून त्याला ठेवायचं आहे त्याचे सदस्यत्व ठेवायचे त्याच्यामध्ये तो ठेवू शकतो आणि बाकीचा त्याला राजीनामा किंवा त्याच्यातून तो बॅकआउट करू शकतो. त्याच्यानंतर निवडणूक कालावधी. ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यासाठी हा जो निवडणूक किंवा जी कालावधी असतो ती सारखीच असते. ग्रामपंचायत जी असते ती 5 वर्षाची असते. मुदतपूर्व जर विसर्जन झाल्यास विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत फेरनिवडणूक घेतली जाते. 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी जर उरला असेल नवीन ग्रामपंचायत स्थापनेसाठी तर नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याची गरज नाही. म्हणजे ग्रामपंचायतीचा कालावधी किती असतो 5 वर्ष असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मुदतपूर्व म्हणजे समजा 3 वर्ष जर ग्रामपंचायतीने काम केलं आणि 2 वर्ष बाकी असतानाच त्याचं जर विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आत नवीन निवडणूक घेतली जाते, पोटनिवडणूक घेतली जाते आणि सदस्य आणि सरपंच म्हणून हे काय केली जाते नेमणूक केली जाते. आणि किंवा 5 वर्ष व्हायला फक्त 6 महिने बाकी आहे तर फेर निवडणूक किंवा परत निवडणूक घेण्याची गरज नसते. ठीक आहे. ह्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना सहभागी होता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघू आरक्षण. SC ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलेलं असतं. OBC साठी राज्य शासनाने जो निर्णय केलेला आहे 27% आरक्षणाचा तो त्याचं आरक्षण या निवडणुकामध्ये असतं. महिलांसाठी केंद्र सरकारनं किंवा संविधानामध्ये 33% आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. हे जे 50% आरक्षण आहे महाराष्ट्राने जे 33% वरून 50% पर्यंत जे वाढवलं ते 21 एप्रिल 2011 रोजी वाढवलेले. आता लोकसभा आणि विधानसभेसाठी महिला आरक्षण सुद्धा लागू केलेलं आहे. महिला नारी वंदन 2022-23 मध्ये त्याचं काय केलेलं आहे अधिनियम आणला आणि त्याच्यानुसार लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या. पूर्वी या जागा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राखीव होत्या. आता आपण बघतोय पात्रता असते वय मिनिमम 21 वर्ष पूर्ण असावे. जो बी निवडणूक लढवतो त्याचं मिनिमम 21 वर्ष लागते. मतदान करण्यासाठी मिनिमम 18 वर्ष लागत असते.
सरपंच उपसरपंच ही जी असते ती 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेली व्यक्ती 7वी पास असावी. आता सरपंच जे जन्मलेली व्यक्ती असते ती 7वी पास असावी लागते. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत त्याचं नाव असावं लागतं. व्यक्ती अपात्र नसावी, कुठल्याही कारणामुळे ती अपात्र नसावी. आता ही झाली पात्रता की तो 21 वर्षाचा पाहिजे, त्याचं मतदार यादीत नाव पाहिजे, त्यानं 7वी पास केलेली असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या काही अपात्रता आहे. अपात्रतामध्ये पहिलं आहे अस्पृश्यता कायदा 1955, मुंबई दारूबंदी कायदा 1949 अन्वये दोषी असल्यास 6 वर्षे अपात्र असतो तो. जर त्याला काही शिक्षा जर झाली अस्पृश्यता कायदा किंवा मुंबई दारूबंदी कायद्यामुळे 6 वर्ष तो अपात्र राहतो. 6 महिन्यापेक्षा जर जास्त त्यानं जर शिक्षा झाली असेल तर पुढील 5 वर्षे तो असतो अपात्र असतो. विकलमनाची, नादर, गैरवर्तणुकावरून बडतर्फ असल्यास, लाभाचे पद धारण करीत असल्यास, कर फी थकीत असल्यास, शासकीय स्थानिक प्राधिकरणांचा कर्मचारी किंवा 2पेक्षा जास्त अपत्य असल्यास, शौचालय, परदेशी नागरिकत्व, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य असेल, अतिक्रमण केलेली व्यक्ती असेल, बेकायदेशीर रक्कम तो बाळगत असेल, अशा वेळेस तो काय असतो अपात्र असतो. आणि हे जे निर्णय देण्याचे काम असतात ते कोण करत असतो? जिल्हाधिकारी. एकापेक्षा जास्त जागा निवडून आल्यास 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे एक जागा सोडून बाकीचा राजीनामा दिला जातो. दिला नसेल तर सर्व जागा रिकाम्या होतात. आता आपण पूर्वी बघितलं की तो एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडून येऊ शकतो. मॅक्झिमम प्रभागातून जर निवडून आला तर त्याला कुठली जागा घ्यायची, कुठल्या जागा सोडायची ते त्याला 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावं लागतं. नाहीतर सर्व जागा त्याच्या रिकाम्या होतात. निवडणुकीनंतर 1 महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक असतो. 1 महिन्याच्या आत किती निवडणूक खर्च झाला तो त्याला द्यावा लागतो. पुढचा पॉईंट आहे रिक्त जागेबाबतचा निर्णय. अपात्र सदस्यामुळे जागा जर रिक्त असल्यास, एखादा जर अपात्र असेल त्याची जर जागा रिक्त असेल तर जिल्हाधिकारी 60 दिवसाच्या आत म्हणजे 60 दिवसाच्या आत 2 महिन्याच्या आत निर्णय घेतो आणि त्यावरती निर्णय देतील. जिल्हाधिकारीच्या निर्णयावर जर आपल्याला जर आक्षेप घ्यायचा असेल तर 15 दिवसात विभागीय आयुक्ताकडे आपण त्यांच्याकडे दाद मागू शकतो. आणि विभागीय आयुक्ताकडे काय असेल त्यांचा जो निर्णय असतो तो त्यांचा जो आदेश असतो तो अंतिम असतो. सरपंच सदस्य किंवा उपसरपंच पद रिक्त जर असल्यास 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी त्याची जबाबदारी ग्रामसेवकावर टाकत असतो. त्याची जे रिक्त असल्यास 7 दिवसाच्या आत ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचवणे गरजेचे असते. ती जबाबदारी ग्रामसेवक जो असतो त्याचा सचिव त्याच्यावर टाकलेली असते. त्यांच्या गैरहजेरीत सरपंच उपसरपंच म्हणून काम करत असतात. पदावधीची सुरुवात. आता म्हणजे निवडणूक झाली आणि त्याचा पदावधी कधीपासून सुरू होतो? पहिल्या सभेकरता निश्चित केलेल्या दिनांकापासून त्याची काय होते पदावधीची सुरुवात होते. म्हणजे अगोदरचे जे सदस्य असतात त्यांचा अवधी जेव्हा समाप्त झाला त्या समाप्त झाल्याच्या लगत नंतरच्या दिवसापेक्षा उशिरा भरवली जाणार नाही. म्हणजे 31 डिसेंबर रोजी जर एखादी ग्रामपंचायतला पूर्ण 5 वर्ष कंप्लीट होत असेल तर 1 जानेवारी रोजी बैठक भरली पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये त्या नवीन ग्रामपंचायतची पदावधीची सुरुवात झाली पाहिजे. पहिला सभेचा दिवस हा जिल्हाधिकारी ठरवतात. आता ग्रामपंचायतीचे विसर्जन म्हणजे विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत म्हणजे विसर्जित ग्रामपंचायत विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत त्याच्यात काय केले जाते निवडणूक घेतली जाते. राजीनामा. सरपंच हा पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो. सदस्य आणि उपसरपंच सरपंचाकडे राजीनामा देतात आणि 7 दिवसाच्या आत हे जे राजीनामा असतात ते सचिवाकडे अग्रेषित केले जातात. पुढचा टॉपिक आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच राजीनामा विवाद. जर यांच्या राजीनामामध्ये काही विवाद जर झाला तर त्याला 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते. 15 दिवसाच्या आत त्याच्यावर काय केला जातो निर्णय घेतला जातो. जिल्हाधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आपण 7 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपील देऊ शकतो. विभागीय आयुक्त त्याच्यावर 15 दिवसाच्या आत निर्णय घेतील आणि तो निर्णय अंतिम असतो. ग्रामपंचायत सदस्यत्व संपुष्टात येणे व जागा रिक्त होणे. ग्रामपंचायत परवानगीशिवाय 4 महिने किंवा त्यापेक्षा 4 महिन्यापेक्षा जर जास्त गैरहजर जर असेल तर त्याचं ग्रामपंचायतचे सदस्यत्व संपुष्टात येते आणि ती जागा रिक्त होते. ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय सभांना तो 6 महिन्यापेक्षा जर गैरहजर असल्यास तर त्याचे सदस्यत्व संपुष्टात येते आणि जागा रिक्त होते. निवडणुकीत अपराध व शिक्षा जर केली 2 वर्ष शिक्षा किंवा दंड होतो. म्हणजे निवडणूक कर्मचारी 6 महिने शिक्षा किंवा दंड असेल
6 महिने शिक्षा होते किंवा दंड होतो इतर व्यक्तींसाठी. ठीक आहे, निवडणूक अपराध व शिक्षा जर केली असेल तर. हे झालं त्याचं सदस्यत्व कधी संपुष्टात येते त्याबद्दल. आता सरपंच उपसरपंचाचं बघू. सरपंच उपसरपंचाचा कालावधी हा 5 वर्ष असतो. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्यासारखं नसतं 2.5 वर्ष. उपसरपंच पदाकरता आरक्षणाची तरतूद नाही आहे. ठीक आहे, आणि तीच उपसभापतीसाठी सुद्धा नाही आहे. म्हणजे उपसरपंच असेल किंवा उपसभापती असेल यांना ज्यांचे जे पद असते त्याला आरक्षण नसतं त्यांना. 2017 नंतर थेट मतदारांकडून निवडला जाईल. आता 2017 पूर्वी हा जो सरपंच असतो त्याची निवडणूक ही सदस्यामधून केली जायची. 2017 ते 2019 नंतर 2019 पर्यंत तो थेट मतदारांकडून निवडला जाईल. पण 2019 मध्ये काही काळापुरता तो परत सदस्यातून केला गेला होता. पण त्यानंतर परत त्याला थेट मतदारांकडून निवडलं जाईल असं परत त्याच्यामध्ये चेंजेस केले. 4 जानेवारी 2020 मध्ये बदल केला होता. म्हणजे अगोदरसारखा, म्हणजे 2019 नाही 2020 होते. 2017 ते 2020 पर्यंत. जुलै 2022 मध्ये परत शिंदे सरकारने काय केलं, परत थेट निवडणूक होणार आणि सरपंच थेट निवडणुकीतून निवडले जाणार. सार्वत्रिक निवडणूक बरोबरच निवडणूक होते. जर निवडल्या नसल्यास नव्याने निवडणूक घेतली जाते. तरी नाही निवडला तर सदस्यापैकी एकाला सरपंच म्हणून घोषित केलं जातं. म्हणजे सदस्याची किंवा ग्रामपंचायतची जी निवडणूक होते त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसोबतच सरपंचाची निवडणूक घेतली जाते. एका व्यक्तीला सरपंच म्हणून नेमलं जातं. ज्याला जास्त बहुमत पडलं तो सरपंच बनतो. जर तो निवडला नाही गेला तर परत निवडणूक जर निवडलं नसल्यास नव्याने निवडणूक घेतली जाते. तरी नाही निवडला गेला तर जे सदस्य असतात त्या सदस्यापैकी एकाला काय केलं जातं, सरपंच म्हणून नेमलं जातं. जर सारखे मतं जर पडली तर चिठ्ठ्या टाकून काय केलं जातं, ठरवलं जातं की कोण सरपंच होईल. उपसरपंचाची कार्यपद्धती. सदस्यापैकी एकाची काय केली जाते, उपसरपंच म्हणून निवड केली जाते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सभेत निवड केली जाते. आता पहिल्या सभेत का निवड केली जाते, कारण जेव्हा निवडणूक होते, जेव्हा पहिली सभा होते तेव्हा सरपंच हा ऑलरेडी निवडून आलेला असतो. कारण तो थेट मतदारसंघाकडून निवडून दिला जातो. म्हणजे तो सरपंच बनला ऑलरेडी. मग आता उरला प्रश्न की उपसरपंच कोणा करायचा, तर जे बी सदस्य असतात त्याच्यातून एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते पहिल्या सभेमध्ये. अध्यक्ष कोण असतो याचा, सरपंच असतो. जर सरपंच नसेल तर जिल्हाधिकारी एखादा जिल्हाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी जो असतो तो काय करत असतो, या सभेचा पहिला या सभेमध्ये काय करत असतो, भाग घेत असतो. या सभेची 3 दिवस अगोदर नोटीस दिली जाते. आणि या सभेसाठी मिनिमम 1/2 म्हणजे अर्धे 50% घनपूर्ती पाहिजे. सभेचा अहवाल 7 दिवसात पंचायत समिती सभापती CEO म्हणजे जिल्हाधिकारी यांना पाठवला जातो. सरपंचाला मानधन व अतिथी भत्ता. आता आपण रिसेंट न्यूजमध्ये जर बघितलं, सरपंचाचे जे मानधन आहे ते दुप्पट केलेलं आहे. ग्रामपंचायत उत्पन्नाच्या 2% किंवा 6,000 यापैकी जी कमी रक्कम ती मानधन म्हणून दिली जाते. मानधन व बैठक भत्ता दिला जातो, तो असतो ग्रामनिधीतून. त्याच्यानंतर अविश्वासाचा ठराव. ग्रामपंचायत सभेस उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 म्हणजे 2/3 सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी तहसीलदाराकडे प्रस्ताव मांडतील आणि याची जी नोटीस दिली जाते ती नोटीस मागे घेता येणार नाही. किंवा अविश्वासाचा जो प्रस्ताव असतो त्याची जी नोटीस आहे ती मागे घेता येणार नाही. नोटीस भेटल्यापासून 7 दिवसाच्या आत विशेष सभा बोलवली जाईल. म्हणजे जेव्हा नोटीस मिळते अविश्वासाची प्रस्तावाची तेव्हा 7 दिवसाच्या आत विशेष सभा बोलवली जाते. त्याचा अध्यक्ष तहसीलदार असतो. इथंच फक्त तहसीलदार अध्यक्ष असतो, बाकी तहसीलदाराचा कुठंच विषय नाही आहे. सरपंच उपसरपंच सभेत भाग घेतात, पण मतदानाचा त्यांना काय असतो, हक्क असतो. सदस्यांच्या किमान 3/4 बहुमताने जर मंजूर झाला व ग्रामसभेने गुप्त मतदानाद्वारे संमती दिली तर पद रिक्त होते. कोणाचं, सरपंच किंवा उपसरपंचाच्या. सरपंच विरुद्ध असेल तर पद उपसरपंचाकडे जाते. दोन्ही विरुद्ध जर असेल तर विस्तार अधिकारीकडे याचं काय जातं, पद जातं. ठीक आहे, म्हणजे सरपंच त्याचं पद निघून जातं, उपसरपंचाचं पद निघून जातं, तेव्हा विस्तार अधिकाऱ्याकडे ते काय झालं, हे केलं जातं. आणि सरपंच येईपर्यंत तोच बघत असतो, त्याला मतदानाचा हक्क नसतो. निवडीच्या 2 वर्षाच्या आत, जेव्हा निवडणूक होते 2 वर्षाच्या आत आणि मुदत संपायच्या 6 महिन्याच्या अगोदर अविश्वास ठराव प्रस्ताव मांडता येत नाही. प्रस्ताव निष्फळ जर ठरला तर 2 वर्षाच्या कालावधीत तो घेता येत नाही. ठीक आहे, हा झाला अविश्वासाचा प्रस्ताव.
सरपंचाची कार्य: ठरावाची अंमलबजावणी करणे, सोपवलेली कर्तव्य पार पाडणे, सभेच्या अध्यक्षस्थानी व सभेचे विनियमन करणे, कृती व कार्यवाही म्हणजे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, विवरणे व अहवाल तयार करण्याची तजवीज करणे, सभा बोलवणे व अध्यक्षपद भूषविणे, उत्पन्नाची प्रमाणपत्रे सहीनिशी देणे, हंगामी कर्मचारी नेमू शकतो, ग्रामपंचायत बँक खाते सरपंच व ग्रामसेवक संयुक्त नावावर असते, अंदाजपत्रक तयार करणे, योजना राबवणे व अधिकार वापरणे. उपसरपंच सरपंच नसताना त्यांनी सोपवलेले कार्य पार पाडतो, पण त्याच्यावर काही मर्यादा असतात. ग्रामनिधीचा वापर करता येत नाही. आदेश रद्द करून तो आदेश रद्द करू शकत नाही. चेक देणे इत्यादी. म्हणजे उपसरपंच जो असतो का तो सरपंचाच्या अनुपस्थितीत काम करत असतो, पण सरपंच जो असतो त्याला ग्रामनिधीचा वापर करता येत नाही आणि सरपंचाने जे आदेश दिलेले असतात तो रद्द करू शकत नाही. त्याच्यानंतर दोन्ही नसेल तर सभेत उपस्थित असलेला म्हणजे सरपंच किंवा उपसरपंच जर दोन्ही नसेल तर सरपंचाची कार्य कोण करेल, तर सभेत उपस्थित असलेल्या सदस्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आता पदावरून कसं काढलं जातं यांना? कर्तव्यार्थ गैरवर्तन जर केलं तर विभागीय आयुक्त त्यांच्यावर चौकशी करून त्यांना काय करतात, गैरवर्तनानुसार काढून टाकतात. आणि चौकशी कोण करत असतो? हा जिल्हा परिषदचा CEO करत असतो. त्याला 1 महिन्यात अहवाल तयार करावा लागतो आणि गैरवर्तनासाठी विभागीय आयुक्त त्याला पदावरून मुक्त करत असतो. रिक्त झालेले पद 30 दिवसाच्या आत भरण्यात येते. कधी पदावरून जर काढलं तर गैरवर्तनामुळे. ठीक आहे. पदमुक्त होणे वेगळं आणि पदावरून काढणं वेगळं. सध्या सरपंच उपसरपंच यांना निलंबित करता येत नाही. सध्या तरी सरपंच आणि उपसरपंच याला काय निलंबित करता येत नाही. त्याच्यानंतर ग्रामविकास समित्या. ग्रामपंचायतीची समिती म्हणजे 45 दिवसाच्या आत नवीन ग्रामपंचायत स्थापनापासून 45 दिवसाच्या आत ग्रामविकास समिती स्थापन केली जाते. ग्रामसभा 1 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामविकास समित्या स्थापन करते. 1 असेल किंवा अनेक ग्रामविकास समित्या स्थापन करते. आणि ही जी ग्रामविकास समिती असते तिची जी मुदत असते ती 5 वर्ष असते. म्हणजे जेवढी ग्रामपंचायतची मुदत तेवढीच ग्रामविकास समितीची मुदत असते. ग्रामविकास समितीमध्ये 12 ते 24 सदस्य असतात. त्याच्यामध्ये सरपंच हा अध्यक्ष असतो, ग्रामसेवक हा सचिव असतो. किमान 1/3 म्हणजे 1/3 सदस्य ग्रामपंचायत मधील सदस्य असतात. 50% महिला असतात. ST SC OBC सदस्य याच्यामध्ये सुद्धा घेतले जातात. समिती जर फक्त महिलांसाठी जर असेल किंवा दुर्बळ घटकांसाठी जर असेल तर त्यात 3/4 महिला किंवा 3/4 दुर्बळ घटक असतील. आता जी ग्रामविकास समिती असेल, ठीक आहे, ग्रामविकास समिती जर फक्त महिलांसाठी जर असेल तर तिथं सदस्य संख्या महिलांची 3/4 पाहिजे. दुर्बल घटकांसाठी जर तयारी करत असेल ग्रामविकास समिती तिथं 3/4 सदस्यांची संख्या दुर्बल घटकांची संख्या पाहिजे. अन्यथा तिथं 1/3 सदस्य संख्या ग्रामपंचायतीमधील असेल, 50% महिला असेल, बाकीचे कॅटेगरी वाईज सदस्य असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी समिती लाभार्थी स्तर उपसमिती. ग्रामविकास समितीला ही समिती नेमता येते. याच्यामध्ये कमाल म्हणजे मॅक्झिमम 12 सदस्य असतात. किमान 50% महिला याच्यामध्ये असले पाहिजे. मुदत ग्रामपंचायतीच्या मुदती एवढीच. म्हणजे लाभार्थी स्तर उपसमिती ही याच्यामध्ये 12 सदस्य असतात. आर्थिक बाबी. आता आर्थिक बाबीमध्ये पहिला ग्रामनिधी. ग्रामपंचायतीचा जो निधी असतो त्याला ग्रामनिधी म्हटलं जातं. अर्थसंकल्प व लेखे हा सरपंच तयार करत असतो आणि त्याचा जो अहवाल असतो तो ग्रामसेवकाकडे असतो. ग्रामपंचायतीचे उत्पन्न खर्चाच्या मानाने कमी असल्यास पंचायत समिती 6 महिन्यात उपाययोजना करण्यास फरमावू शकते. म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी करात वाढ करणे हा कोणाचा अधिकार असतो? पंचायत समितीचा अधिकार असतो. ग्रामपंचायत वित्तीय मदत म्हणजे ग्रामपंचायतला वित्तीय मदत कोण कोण करतो? एक जमीन महसूल अनुदान म्हणजे जमीन महसुलाच्या सरासरी 30% रक्कम राज्य शासनाकडून काय मिळत असते? अनुदान मिळत असते. ठीक आहे. जमीन महसूल जो प्राप्त होतो 100% महसूल त्याच्यापैकी 70% राज्य शासनाला दिला जातो. त्याच्यातलं 30% रक्कम आपल्याला राज्य शासनाकडून अनुदान म्हणून मिळत असते. जिल्हा परिषदेकडून कर्ज भेटत असतं. म्हणजे उत्पन्नाच्या जे उत्पन्न असतं ग्रामपंचायतीचं त्याच्या 5 टाइम्स जास्त कर्ज भेटत नाही. म्हणजे एखाद्याचं उत्पन्न जर 100 रुपये असेल एखाद्या ग्रामपंचायतीचं तर तिला 500 रुपयापेक्षा जास्त कर्ज देता येत नाही. स्वतंत्र ग्राम पाणी पुरवठा निधी असतो. जिल्हा ग्राम विकास निधी म्हणजे अंशदानावर व्याज मिळते, कर्ज घेऊ शकतो. म्हणजे हे झालं वित्तीय मदत. ग्रामपंचायतीला वित्तीय मदत. हिशोब तपासणी. ग्रामपंचायतचे जे उत्पन्न असते 25,000 पेक्षा जर कमी जर उत्पन्न असेल तर त्याला जिल्हा परिषद हिशोब तपासणी करते. 25,000 पेक्षा जर जास्त उत्पन्न जर असेल तेव्हा स्थानिक लेखा समिती हिशोब तपासणी करते. पुढचा पॉईंट आहे ग्रामपंचायतीकडून कर आकारणी.
म्हणजे काही बंधनकारक असतात, काही ऐच्छिक असतात. ग्रामपंचायतीकडून जे कर आकारणी केली जाते, तर गाव सीमेवरील इमारती, जमिनीवरील कर किंवा म्हणजे धार्मिक, शैक्षणिक, वसतिगृहे ही यांना सूट दिलेली आहे. धार्मिक, शैक्षणिक, वसतिगृह यांना सूट दिलेली आहे. इतर ज्या इमारती, जमिनीवर त्याच्यावर कर घेणे बंधनकारक असतं. काही योजना आहे, प्रकल्प, यातून मिळालेला जो सुधार आकार असतो त्याची आकारणी करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. साधारण पाणीपट्टी, विशेष पाणीपट्टी याच्याकडून काय केलं असतो, तो टॅक्स किंवा रेव्हेन्यू असतो तो जमा होत असतो. आता ऐच्छिक म्हणजे ग्रामपंचायत ऐच्छिक असतो की तुम्ही इथून पैसा गोळा करा किंवा कर घ्या किंवा नका घेऊ. ते स्थानिक पंचायत समितीचा कर, यात्री करूवरील कर, जत्रा, करमणूक कर, व्यवसाय, स्वच्छता कर, दिवाबत्ती कर, बाजार फी, पार्किंग, पाण्यावर फी, चराई फी, जनावर त्याची बाजार फी ही ऐच्छिक आहे, तो घेईल किंवा नाही घेईल. त्याच्यानंतर जिल्हा ग्राम विकास निधी, ग्रामपंचायतने दिलेल्या अंशदानातून हा निधी स्थापन केला जातो. यातून ग्रामपंचायत कर्जे व अंशदानातून व्याज मिळते. म्हणजे 2.5% काय केलं जातं, व्याज केलं जातं. म्हणजे ग्रामपंचायतनं जे अंशदान करून केलं असतं त्याच्यातून. आता ग्रामनिधी बघितला आपण की ग्रामपंचायतीचा निधी, त्याच्यात थोडासा एक पॉईंट की गावाचा एक निधी असतो, अनुदान, वित्तीय सहाय्य व रकमा असतात त्याच्यामध्ये. आणि एक ग्राम पाणी पुरवठा निधी तो एक वेगळा ठेवलेला असतो. ठीक आहे, ग्राम पाणी पुरवठा निधी म्हणजे स्वतंत्र निधी असतो आणि ग्राम निधी तो एक वेगळा निधी असतो. ग्राम सेवा योजना निधीमध्ये जमा असलेली रक्कम ही ग्राम पाणी पुरवठा निधी म्हणून ओळखली जाते. जमीन महसूल अनुदान 35% रक्कम ग्राम पाणी पुरवठ्यामध्ये, पाणीपट्टी, विशेष पाणीपट्टी, घरगुती पाणी पुरवठा संबंध सर्व रकमा या ग्राम पाणी पुरवठा निधीमध्ये ठेवल्या जातात. हा निधी शेती व औद्योगिक वापरासाठी वापरता येत नाही. कोणता? ग्राम पाणी पुरवठा निधी, शेती किंवा औद्योगिक. पण ग्राम निधी जो असतो, ग्राम निधी तो शेती किंवा औद्योगिक वापरासाठी किंवा इतर काम असतात त्याच्यासाठी वापरला जातो. हा निधी सरपंच व सचिव यांच्या मार्फत संयुक्तपणे वापरला जातो व त्याला जबाबदार पण ते असतात दोघं. ठीक आहे. आणि या जे निधी असतात, हा जो निधी असतो त्याचे अकाउंट्स किंवा त्याचे लेखे याची जबाबदारी कोण असतो? सचिव बघत असतो, म्हणजे ग्रामसेवक. आता ग्रामसेवकाचं पद आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असं केलेलं आहे त्याला. ठीक आहे, ग्रामपंचायत अधिकारी, त्याचा पगार सुद्धा वाढवलेला गेला आहे. आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी याला मर्ज करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद आता तयार केलं गेलेलं आहे. ग्रामपंचायत अधिकारी 10 वर्षानंतर त्याचं प्रमोशन होतं विस्तार अधिकारी म्हणून. परत त्यानं जर 20 वर्ष जर सेवा दिली तर त्याला उपगट विकास अधिकारी म्हणून त्याची निवडणूक केली जाते. आणि 30 वर्ष जर सर्व्हिस जर दिली त्याला गट विकास अधिकारी म्हणून त्याला काय केलं जाते, त्याला पदोन्नती भेटते. त्याच्यानंतर आता बघू सचिव कर्तव्य. सचिव म्हणजे ग्रामसेवकाची कर्तव्य. वित्त लेखा परीक्षण करणे सचिवांची कर्तव्य. म्हणजे ते सचिव हे काय असतात, लेखापाल असतात, वित्तीय सल्लागार असतात. वित्तीय सल्लागार म्हणून सचिवांची कामे असते. आर्थिक व्यवहार हिशोब पाहणे, मालमत्ता नोंद, त्यावर योग्य कर लावणे, वसुली करणे ही त्याची प्राथमिक कर्तव्य असतात. मालमत्तेचे लेखे व संरक्षण करणे, आर्थिक हित जोपासणे, उत्पन्न व खर्च यावर देखरेख करणे, खर्च तपासणे, पावत्या तपासणे, जमा खर्चाचा लेखा, अनुदाने यावर लक्ष देणे ही त्याची सचिवाची कर्तव्य असतात. सरपंचाची कर्तव्य. सरपंच हा ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष असतो. ग्रामनिधीचे संरक्षण व संवर्धन करणे, कामकाजावर नियंत्रण ठेवणे, लेखे तयार करून सादर करणे. लेखे कोण तयार करतो? सचिव. आणि ते सादर करून करतो सरपंच. कर व फी आकारणी, दर तपासणे, मालमत्तेचे संरक्षण व परीक्षण, कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या दर्जावर लक्ष ठेवणे. ठीक आहे. स्थावर मालमत्तेचे विक्री किंवा हस्तांतरण सीओची पूर्व मंजुरी आवश्यक असते. आता सरपंच काय करतो किंवा जी स्थावर मालमत्ता असते किंवा संपत्ती असते त्याची विक्री करायची किंवा हस्तांतरण करायचे, त्याला सीईओची पूर्व मंजुरी आवश्यक असते. ग्रामपंचायतीच्या सभा. दर महिन्याला किमान एक सभा व्हायला पाहिजे ग्रामपंचायतीची. ग्रामसभाने ग्रामपंचायतीची दर महिन्याला किमान एक सभा. तारीख सरपंच किंवा उपसरपंच ठरवतात. अध्यक्ष, सरपंच किंवा उपसरपंच किंवा अन्य सदस्य, म्हणजे सरपंच नसेल तर उपसरपंच, तो नसेल तर अन्य सदस्य. ग्रामपंचायतीच्या सभेसाठी नोटीस 3 दिवस अगोदर, म्हणजे सभेच्या 3 दिवस अगोदर दिली जाते. वेळ, तारीख, ठिकाण त्याच्यामध्ये नमूद असतं. विशेष सभा जर असेल त्याची नोटीस 1 दिवस अगोदर दिली जाते. गणपूर्ती या सभेसाठी 50% म्हणजे 1/2 किमान सदस्य असले पाहिजे. ही सभा जी असते ग्रामपंचायतीची सभा ही सर्वांसाठी खुली असते. याचे अध्यक्ष ग्रामपंचायत गोपनीय सभा घेऊ शकतात. म्हणजे जे अध्यक्ष सरपंच असतात ती गोपनीय सभा घेऊ शकतात, पण ही सर्वांसाठी काय असते? खुली असते. कोणती? ग्रामपंचायत सभा. ग्रामपंचायतीवर निर्णय.
ग्रामपंचायतीवर नियंत्रण. ग्रामपंचायतीवर नियंत्रण पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य शासन आणि स्थायी समिती हे काय करतात? ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवत असतात. ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. आता विविध कारणासाठी राज्य शासन विसर्जन करू शकते. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी, झेडपीमधील अधिकारी असतो प्रत्येक जिल्ह्यासाठी. ठीक आहे, राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी, जिल्ह्यासाठी एक जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी असतो. ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक. आता ती नवीन चेंज झाला, ती वेगळा. ग्रामपंचायत कार्यालय तपासणीचा अधिकार हा CEO किंवा त्याने प्राधिकृत केलेला किमान विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी असतो. म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाची जर तपासणी करणे एक तर CEO असेल किंवा मिनिमम तो विस्तार अधिकारी असला पाहिजे, बाकी कुठलाही अधिकारी. मग दारूबंदी. दारूबंदीसाठी 50% एकूण मतदार किंवा एकूण महिला मतदार यांनी साध्या बहुमताने जर ठराव पारित केल्यास जिल्हाधिकारी तेथील परवाने रद्द करतात. ठीक आहे, दारूबंदीसाठी म्हणजे 50% एकूण मतदार किंवा एकूण महिला मतदार जर असेल, साध्या बहुमताने ठराव पारित केला. परत ठराव 1 वर्ष मांडता येत नाही. दारू विक्री बंद किंवा सुरू करण्यासाठी 1 वर्ष मांडता येत नाही. जर समजा एकदा जर ठराव मांडला तो एक तर दारूबंदी होईल, तर 1 वर्ष परत मांडता येत नाही ओपन करण्यासाठी. जर दारूबंदी जर सुरू करायची आहे तर ते सुरू करणे तर तो परत 1 वर्ष मानता येत नाही. ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक, याची नेमणूक जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO, म्हणजे नेमणूक कोण करतो ग्रामसेवकाची? जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. ठीक आहे, जिल्हा निवड मंडळ याच्या मार्फत त्याची काय केली जाते? नेमणूक केली जाते जिल्हा निवड मंडळानुसार. आता जिल्हा सेवा वर्गाचा हा वर्ग 3चा काय असतो? सेवक असतो. वेतन त्याला जिल्हा निधीमधून दिलं जातं. कर्तव्य विकास विषयक कामाच्या खर्चाचा अहवाल तयार करणे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पाहणे, इतिवृत्त लिहिणे, ग्रामपंचायत मंजूर ठराव व सूचना अंमलबजावणी करणे, आर्थिक व्यवहार हिशोब तपासणे, पंचायत समिती जिल्हा परिषद यांना काय करणे? सादर करणे. ग्रामपंचायतीकडे कामाचे 79 विषय 79 विषय असतात ग्रामपंचायतीकडे. पंचायत समितीकडे कामाचे विषय किती आहे? 75. आणि जिल्हा परिषदेकडे कामाचे विषय किती आहे? 129. आपण लक्षात ठेवायचं की पंचायत समिती ही मधली बॉडी आहे, त्याला जास्त कामकाज नसतं, म्हणून तिच्याकडे फक्त 75 विषय. त्यापेक्षा जास्त विषय ग्रामपंचायतीकडे म्हणजे 79 विषय आणि जिल्हा परिषद तिच्याकडे 129 विषय. त्याच्यानंतर ग्रामसभा. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो, सचिव ग्रामसेवक असतो. ग्रामसभा म्हणजे सर्व प्रौढ स्त्री किंवा पुरुष मतदारसंघाचा समावेश, म्हणजे मतदारसंघामध्ये जे बी प्रौढ व्यक्ती असतात, ठीक आहे, त्यांची मिळून काय असते? ग्रामसभा बनलेली असते. वित्तीय वर्षात किमान 4 सभा घेणे बंधनकारक आहे. ठीक आहे, म्हणजे वित्तीय वर्षात किमान 4 सभा झाली पाहिजे, म्हणजे 4 त्रिक 12, 3 महिन्याच्या गॅपनी. 2 सभांमध्ये 4 महिन्यापेक्षा जास्त अंतर नको. ठीक आहे, 3 महिन्याला पाहिजे पण 4 महिन्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये गॅप नको. बैठक जी असते ती एक जी गट ग्रामपंचायत असते किंवा इंग्रजी अल्फाबेटनुसार त्याच्या काय केले जाते? रोटेशन होत असते. सभा वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून, म्हणजे जी सभा असतात वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली गेली पाहिजे. ठीक आहे, सरपंचाने सभा न घेतल्यास CEO BDOला 15 दिवसाच्या आत सभा घेण्यास सांगतो. म्हणजे CEO जो असतो का तो सांगतो BDOला की बाबा तुम्ही 15 दिवसाच्या आत याची सभा घ्या. जर त्याने जर कसूर केल्यास सचिव सभा बोलवतात. सभेची नोटीस 7 दिवस अगोदर दिली जाते. विशेष सभेची नोटीस 4 दिवस अगोदर दिली जाते. ग्रामसभेसाठी बरं का, ग्रामसभेसाठी सभेची नोटीस 7 दिवस अगोदर, ग्रामपंचायतीच्या सभेसाठी नोटीस 3 दिवस अगोदर, आणि विशेष सभेची नोटीस जर असेल ग्रामसभेची 4 दिवस अगोदर दिली जाते. आणि ग्रामपंचायतीची जर विशेष सभेची जर सभा असेल तर त्याची नोटीस 1 दिवस अगोदर दिली जाते. ठीक आहे, म्हणजे एवढा डिफरन्स आहे त्याच्यात. घनपूर्ती. एकूण सदस्य संख्येच्या 15% म्हणजे ग्रामसभेसाठी एक तर 15% किंवा 100 व्यक्ती. 15% व्यक्ती म्हणजे ग्रामसभेच्या मतदारसंघामध्ये जेवढी व्यक्ती असतील त्याचे 15% किंवा 100 व्यक्ती यापैकी कमी जी संख्या असेल, यापैकी जी कमी संख्या असेल ती. ठीक आहे, म्हणजे 15% जर असेल एखाद्या गावामध्ये आणि 15% जर समजा भरली 150, तर 150 घ्यायची 100 घ्यायचे तर ती 100 घ्यायची कमी संख्या. ठीक आहे, आणि 15% जर समजा 15% संख्या जर असेल ती जर असेल 70 आणि 100, तर मग जी संख्या कमी 70 ती घ्यायची. त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्रात 25% किंवा 100 व्यक्ती, म्हणजे 25% लोकसंख्या सदस्य संख्या पाहिजे, नाही तर 100 व्यक्ती पाहिजे. ग्रामपंचायत सभेला 1/2 म्हणजे 50% सदस्य सर्वांसाठी खुली असते. अध्यक्ष, सरपंच व उपसरपंच किंवा त्यापेक्षा ज्येष्ठ असणारा सदस्य काय असतो? अध्यक्ष असतो.
त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघाची यादी राज्य निवडणूक आयोगाकडून उपयोगात आणली जाते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी याद्या ज्या असतात निवडणुकाच्या, त्या याद्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या याद्या तयार केलेल्या असतात तेच याद्या ते वापरू शकतो. हे असतं ग्रामपंचायत. हे आपण बघितलं ग्रामपंचायतबद्दल.